बॅग दाव की. अरे बॅग नाही पण काळच दिसतंय सारं. हा काय फ्रंट दाव. हा बाई या बाळ्या 6 पॅक बघा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. मटेरियल न्यायला आलोय सकाळ सकाळ राहून मी ह्यानीच मटेरियल असतो पण आता सध्या गाड्यावर न्यायचं आहे. वरती शटर वर करतो व्हायला भरपूर ताकद लागते ह्याला बी. कसं बॅगवायचं आहे आला हुशार आहे वर का राहून. मी तसंच ओढतोय लॉकने. ती शक्ती लय असल्यामुळं अंतच नाही शक्तीचा. काढून ठेवले बाहेर. अक्षरशः शाळा शिकलो असतं तर बरं झालं असतं. एकट्याने वाहिले सारं ह्याने उचलून दिले. अशा पिशव्या न्यायला लागतात गाडीवर. लय अवघड आहे रावण्या पुढं गाडी घेऊन गेला. लय म्हणजे लय कठीण आहे परिस्थिती. डेअरीवर बरं डेअरी सांगितलं काही चल की पाणी तर पाच. पाणीच नाही डेअरीत भाऊ. मटेरियल लय अवघड आहे. टाकतोय टाकायचं राहिले झाले तर मोटर चालू करणार नाही लगेच पाणी द्यायला तर चालू करायला आजचा दिवस गेला राहणार दिवस. मटेरियल टाकून इकडं पाणी बिणी देऊन टाकला गारवा. आता ह्याच्यावर चालू केलं. आता मी थांबून नाही चालणार. कंबरचा करावं लागणार. इकडे तर अवघड कामाची हे असलं सोलायचं. एक सुटलंय आता हे सोडून. लय अवघड काम सगळ्यात जास्त हे अवघड काम आहे. बाकी मटेरियल टाकायचं न्यायचं वजाचं बिजाचं काय वाटत नाही पण ती सुटतच नाही. ते लय आपदाय करतं. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. मटेरियल टाकतोय ते राहिलेला. शापू आणि चुका. शेपू बघा आमची कशी. चालेल गाईस तर मटेरियल टाकून ओके झाले. 8 सऱ्यांवर पाणी लावलंय. गारवा होतोय काही विषय नाही. असा लय गारवा होतोय 8 सऱ्यांवर लावल्यावर. तसंच लावायचं पाहिजे दररोज. त्याशिवाय नाही काय. जातो जरा रोहन यायला लागलाय त्याच्यासोबत जातो. लोणीला जायचंय त्याच्या मोबाईलला चिटकवाय. डिस्प्ले निघलाय त्याच्या भाऊचा. इकडं इथं लावतो तिथं लावतो. गारवा डायरेक्ट खायचा पारवा. रोहनच्या रानात दोडक्यावर त्याचं पाणी चालू आहे. दोडका तर काय भिजला नाही पण रस्ता मात्र भिजला. रस्ता मात्र एक नंबर भिजला. दोडका त्या दिवशीचा. आता सांगला वडापाव सांगितलं काय खर्च करतो. कोणी सांगितलं वडापाव मी सांगितलं पैसे आमच्या ह्या ब्लॉग मध्ये पेमेंट करा. मी म्हणलं का मी पैसे देतो. मी फक्त सांगितलं त्यांना वडापाव द्या. मस्त वडापाव मस्त जम्बो वडापाव. कांदा द्या की शेत. ठेवा तुम्हाला देऊ कांदा द्या. ते काळ खायचा वडापाव खायचा. वडापाव आयला महेश नको मला वडापाव.
भावांना चालू आहे पोवायला. पोरं येतात. पोरं म्हणजे छोटी मोठी पोरं पुढेच गेलेत. आता आपण पण चाललो आहे. गोट्या येतोय त्यामुळे रानात बी थांबलेलो. पाणी लावायचं होतं. पाणी बिणी लावलं. आता ओके बाय थँक्यूमध्ये जातो. जरा 2-4 मोठा बिटका मारतो जरा गारवा. त्याशिवाय कसं चालू गोट्या आलाय. गोट्या म्हणतोय गाडी भिंगवताना व्हिडिओ काढायचा. मी चाललो शाळेच्या वर गोट्याचा खास व्हिडिओ काढण्यासाठी. मग तुम्हाला माहिती आहे आपण बी नाही ऐकत. हे गोट्या भिंगव. मोबाईलला चाललोय आम्ही. गोट्याने 100 काय आणली नाही अजून जॉकीची. 100 किती आणा जॉकीची. 100 यंदा EMI व्हायना ना त्याचा. EMI झाला की 100 पण लगा मोटर चालू आहे का रे? व पाणी ते खाली लगा. आणि वर कसं यायचं? यायला ते पण ते दाव्यान धरण्याचं. शक्तिमान पाणी लय खाली गेलो. शक्तिमान एक नंबर पोहणं झाला. अरे बॉडी जाऊ किती अशीच बघा जरा. बॅग दाव बॅग. टावेल काढून बॅग दाव की. कशी बॅग? अरे बॅग नाही पण काळच दिसतंय सारं. तुझी बॅग दाव की. बॅग दाव. माझं ही दाखवू का बॅग? हा काय फ्रंट दाव. ए बाळ्या तुझी 6 पॅक दाव. हा बाई बाळ्या 6 पॅक बघा. ए शाबाश शाबाश. एक नंबर गार पाणी. हिरेला स्वच्छ पाणी. गाईज तर आपला आजचा ब्लॉग इथं जेवण होतो. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये.